शांत हो. शांत व्हा बघू. असं नाही रडायचं. शांत हो बघू. काय झालं? मावशीला बी नाही सांगणार? काय झालं? आईलाही ओरडली होय? अहो मॅडम जरा आहेत रागीट स्वभावाच्या, पण मनानं लई चांगल्या आहेत. आणि आई बोलते त्याच एवढं वाईट नसतं वाटून घ्यायचं बाय. असं मनाला नाही लावून घ्यायचं. शांत व्हा बघू. सॉरी मावशी, पण काय झालंय हे मी तुम्हाला नाही सांगू शकत. आय एम सॉरी. ॲक्च्युली ना मावशी, आई माझ्या भल्याचंच सांगत होती. मलाच वाईट वाटलं आणि एवढं मोठं काही नाही झालंय. ते मलाच रडू आलं ॲक्च्युली. मला वाटतं कोणतरी आलंय दारात. मी जाऊन बघून येतो. प्राजूताई, काफी गरम गरम आहे, पिऊन घ्या. तुम्हासनी बरं वाटेल. आणि चेहरा धुवून घ्या. रडू नका बरं आता. आलोच मी. बोल बोल बोल. तू कुठे बाहेर भटकायला गेलीस? लागली वाटतं भावाची हवा. वेड्यासारखं काही एक बोलू नको, कळलं ना? हे कुठे फिरायला वगैरे गेलेलं नाहीये मी. मी एका महत्वाच्या कामासाठी आलेले. महत्वाचं काम कोणतं? सबुरी सबुरी, सब्र का फल मीठा होता है. रागिणी थांब. तू आणि तुझं हिंदी प्लीज. काय चुकीचं बोलले मी? नीट सांगशील काय काम आहे? सांगेन ना, वेळ आल्यानंतर सगळं सांगेन तुला. तू ना फक्त अनिकाला सांभाळ. कारण मी ज्या कामासाठी आले ना, त्याने तिचा आणि आपल्या सगळ्यांचाच फायदा होणार, लक्षात ठेव. हो, पण कसं आहे ना, अनिका गेली बाहेर. अँड यू नो व्हॉट, ती गावछाप कमळी इथे आली आहे. म्हणे मला म्हातारीला आणि राजनला भेटायचे. रागिणी, तू पण अशी आहेस ना. अशा चांगल्या कामासाठी मी आलेले असताना त्या मुलीचं, त्या कमळीचं नाव घ्यायची काही गरज होती का? काय आता ओरडून माझा मूड नाही मी खराब करते. बरं मला सांग, अनिका कुठे गेली? मला नाही माहिती ग, कुठे गेले तेच माहिती नाही. काय काय आई आहेस का तू? अगं तुझं तुझ्या मुलीवर अजिबात लक्ष नाहीये. हे बघ, ती कुठे जाते, काय करते, ह्याच्यावर खरं तर तुझं लक्ष असायला पाहिजे. आणि मग बाहेर जाऊन काहीतरी असं वेडेवाकडे चाळे काहीतरी करते ना, निस्तरायला कोणाला लागतं? निस्तरायला आपल्यालाच लागतं ना. हो ना, आपल्याला पडण्यापेक्षा मलाच जास्त निस्तरायला लागतं. बरं ठीक आहे, चल चल चल, आता आल्यानंतर बोलेन मी. तू ए थांब. काय गई, तू इथे नवीन आहेस? यापूर्वी कधी पाहिलं नव्हतं तुला. नयनतारा कुठे? मला भेटायचंय तिला. काय गई, काही बोलता येत नाही का? मुकी आहेस का? आता जर का मी तोंडात एक सबूत जरी काढलं तरी ही बाई मला लगेच ओळखणार. जा, नयनताराला सांग कामिनी देवी भेटायला आल्यात म्हणून. जातेस ना?
मॅडम काय झालं इतक्या अर्जंटली बोलवलं? साहेबा, हा चरण कोण आहे, काय आयडिया आहे? चरण चरण नाही नाही मॅडम, नाही ओळखत मी. मला इतकंच माहिती आहे की अन्नपूर्णा मॅडमच्या कॉलेजचा एक स्टुडंट आहे. हा चरण काय करतो, कुठे असतो, याचे सगळे डिटेल्स मला हवे आहेत. अच्छा, अन्नपूर्णा कॉलेजमध्ये शिकतो का? ठीक आहे मॅडम, याची सगळी माहिती तुम्हाला मिळून जाईल. पण त्या मुलाकडे काय काम काढलं मॅडम? काही सिरियस आहे का? साहेबा, किती वेळा सांगितलंय, मी जितकं सांगितलंय तितकंच कर. सॉरी मॅडम. साहेबा, येस मॅडम. या चरणचे डिटेल्स मी काढायला सांगितले, हे कोणालाही कळता कामा नये. अहो पण कोणालाही म्हणजे ऋषीला सुद्धा नाही. अहो मॅडम. प्लीज. ठीक आहे मॅडम, मी बघतो. मॅडम, कोणतरी तुम्हाला भेटायला आलंय. कोण आलंय? ते का माहित नाही. ठीक आहे, मी पाहते. आता मला त्या बाईच्या समोर येऊन नाही चालायचं. एक काम करतो, मी तिकडे बाहेरला खोलीत जाऊन थांबतो. आजी, त्या गौरी मावशीला शोधायचं आहे, तर मग तुमच्याकडे काय फोटो बिटो आहे का त्यांचा? म्हणजे मी तो आमच्या आबांना नाहीतर आईला दाखवतो आणि त्यासनी काय माहिती आहे का विचारतो. हो हो चालेल ना, म्हणजे आहे, गौरीचा फोटो आहे ना. कमळी, खरंच तू गौरीला आणि माझ्या मोठ्या नातीला शोधशील? अहो आजी, आता तुमचं काम करणार नाही का मी? करणारच की. थांब, गौरीचा एक फोटो आहे, मी घेऊन येते. आता या कमळीने गौरीला ओळखलं आणि तिला त्या दोघी सापडल्या आणि त्या सरळ राजन आणि अन्नपूर्णापर्यंत पोहोचल्या तर